नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्रद्धा आणि सबुरी दोन्हीही जीवनातले महत्त्वाचे मूल्य. कारण श्रद्धा असेल तर तुम्हाला बऱ्याच वेळेला मनशांतीचा लाभ होतो. तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक आहात यांनी फारसं महत्त्व राहत नाही. आणि सबुरी तर फारच अत्यावश्यक आहे. कुठलीही गोष्ट सहजासहजी होत नाही. अगदी लहान मुलांचा जन्मसुद्धा दीर्घ प्रतीक्षेनंतर होतो. पृथ्वीचं परिचलन ह्या गोष्टी आपल्याला शिकवत राहते. मग अशा वेळेला श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डीच्या सत्य साईबाबावरती लोकांची श्रद्धा असते. आणि मग ती श्रद्धा त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी कठीण प्रसंगात किंवा कठीण प्रसंग नसू दे, पण आयुष्यात महत्त्वाचं यश देते तेव्हा ते लोक त्याची परतफेड म्हणून पुन्हा शिर्डीला जातात आणि आपला जो काही नवस आहे तो नवस त्याची परतफेड करतात. आणि मग त्याच्या बऱ्याच रंजक अशा माहिती आपल्यापर्यंत देत असतात. आता काल पण बघा ना, दुबईतले एक भक्त आहेत, साई भक्त. त्यांनी साईबाबाच्या मंदिराच्या आतमध्ये तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की सगळीकडे जवळपास सोन्याचा मुलामा देऊन झाला आहे. आणि ह्याच संदर्भात माहिती घेत असताना साईबाबाकडे म्हणजे मंदिर संस्थांकडे नेमकं आहे किती सोनं, म्हणजे भक्तांनी किती दान दिले. कारण बघा, मध्ययुगीन कालखंडामध्ये ह्या देशाचं वर्णन करत असताना काय म्हटलं गेलं की ये सोने की चिडिया आहे. आणि आजही आपल्याला त्या आपल्या इतिहासाचा मोठा अभिमान असतो. आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये जी आक्रमणं झाली, मग त्यात सोमनाथचं मंदिर असेल, द्वारकेचं मंदिर असेल, ती आक्रमकांनी का उद्ध्वस्त केली? कारण त्यांना तिथं त्या मंदिरात असलेलं सोनं हवं होतं. आपण सगळे श्रद्धाळू आहोत. कुणी नास्तिक असेल, आस्तिक असेल, तर तो त्याचा त्याचा भाव म्हणून किडूक मुडूक देवाला देतच असतो. आणि म्हणून मला हा प्रश्न पडला की ह्या भक्तानं हे जे अनोखं असं श्रद्धेपोटी केलेलं जे अर्पण आहे साईच्या चरणी, तर साईबाबाकडे नेमकं मूल्य किती आहे सोन्याचं, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणून विनंती ही की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. भारतीय अर्थव्यवस्थेचं गणिती हे समजून घेत असताना जे अनेक घटक आपल्याला सहाय्यभूत ठरतात, आणि मी नेहमी म्हणतो आंतरराष्ट्रीय मानकावरती भारतीय अर्थव्यवस्थेचं आकलन करताना अनेकांची गफलत होते. कारण भारतीय समाज हा शेतीप्रधान आहे, विवाह सोहळ्याप्रधान आहे. म्हणजे तिथे ज्या काही उलाढाली होतात, धार्मिक अनेक सोहळे होतात, आणि मंदिरं ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि म्हणून दुबईतल्या एका साई भक्तानं साई मंदिरची जी दर्शन खिडकी आहे, त्या खिडकीला सुवर्ण अशी नक्षीदार भव्य फ्रेम बनवली, जी आता तुम्ही बघताय. त्या फ्रेमची किंमत जवळपास 55 लाख रुपये आहे. आता साईबाबा संस्थानला देशविदेशातल्या साई भक्ताकडून मोठ्या श्रद्धेनं जे विविध प्रकारचं दान अर्पण होत असतं, तसं गुरुवारी दुबईतल्या एका साई भक्तानं साई मंदिराच्या उत्तर बाजूला असलेल्या खिडकीला चारही बाजूनं आकर्षक नक्षीकाम व सोन्याचा मुलामा असलेली ही सुंदर फ्रेम अर्पण केली. या खिडकीतून साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीचं दर्शन होतं. दररोज मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी मुखदर्शनासाठी येतात. या ठिकाणी फ्रेमवर करण्यात आलेलं सुवर्ण नक्षीकाम हे भाविकांचं अर्थात लक्ष वेधून घेतंय. या कामाच्या प्रारंभी विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर संबंधित साई भक्तांना साई संस्थानाकडनं त्यांचा सत्कार करण्यात आला, अर्थात त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात आलेलं आहे वगैरे. आता मग मला पुढं असा प्रश्न पडला की मग त्याचबरोबर काय झालं, कालच मध्य प्रदेशातल्या हरदासपूर येथील साई भक्त तेज बहादूर सिंह यांनी साईबाबाच्या चरणी 200 ग्राम वजनाचा आकर्षक सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट भक्तिभावानं अर्पण केला. या कलात्मक सुवर्ण मुकुटाची किंमत 20,96,000 इतकी आहे. म्हणजे कालच साई भक्तांनी जवळपास 70 लाख रुपयाचं सोनं साई चरणी अर्पण केलं. आता साई संस्थानकडं, कारण त्या संदर्भात माहिती घेत असताना साईबाबांना साई भक्त सोनं चांदी जे श्रद्धेपोटी दान अर्पण करतात, त्याच्यात मुकुट, हार, सिंहासन, पूजेचं साहित्य याचा समावेश आहे. अँड माइंड यू की गेल्या काही वर्षामध्ये मिळून आजतागायत साईबाबाकडं 750 किलो सोनं आणि 8,000 किलो चांदी भक्तांनी दान म्हणून दिलेली आहे. आता त्याचं मी बाजारमूल्य पण काढलं, आणि अर्थात श्रद्धेची काही किंमत होऊ शकत नाही, पण हे सोनं शेवटी वितळवलं जातं. त्याच्या बिस्किट्स बनवले जातात, ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत तिथं ते ठेवलं जातं, आणि बऱ्याच वेळेला अशा अलंकाराचा लिलाव पण केला जातो आणि त्यात वाढीव किंमत मिळते. आजचा सोन्याचा दर जर आपण 1,25,000 ते 38,000 रुपये असा जर आपण, म्हणजे 1,25,38,000 असा जर प्रति किलो आपण दर धरला, तर चांदीचीच किंमत
जी आता म्हणजे सोन्याचा दर मी सांगितला 1,25,38,000 प्रति किलो आणि चांदीचा दर आहे 2,08,000 रुपये प्रति किलो. आता ह्याची जर आपण किंमत बघितली म्हणजे सोन्याची एकूण 750 किलो वजन गुणिले 1,25,38,000 प्रति किलो तर जवळपास 9,403 कोटी रुपयाचं सोनं साई संस्थानकडे आहे. आणि चांदीची किंमत जर 8,000 किलो चांदी जी मी आत्ता तुम्हाला सांगितली त्याची जर 2,08,000 रुपये किंमत आपण बघितली तर जवळपास 166 कोटी असं एवढं चांदी आहे. म्हणजे साधारणपणे सोनं 9,403 कोटी, चांदी 166.4 कोटी मिळून 9,569 कोटी एवढं सोनं आणि चांदीचं मूल्य असलेली अमूल्य अशी श्रद्धेपोटी अर्पण केलेली हे अलंकार आज साईबाबाकडे आहेत. अर्थात हे दर दैनंदिन MCX आणि आंतरराष्ट्रीय बाजारावरती अवलंबून असतात, त्यामुळे त्याच्यात फ्लक्च्युएशन येतच राहणार. आता मी हे पण बघितलं की साईबाबाकडं की जे स्वतः फकीर आहे, जे गावामध्ये भिक्षा मागून श्रद्धाळूंच्या सेवेत होते, तर साईबाबाकडं हे दान कधीपासून यायला सुरुवात झाली. श्री साईबाबा संस्थान शिर्डी इथला दानाचा इतिहास हा साई भक्ताच्या श्रद्धेचं आणि उदारतेचं प्रतीक आहे. साईबाबांच्या जीवनकाळापासून म्हणजे 1918पर्यंत ते दान मागत असत, म्हणजे भिक्षा. पण संस्थानची औपचारिक स्थापना त्यांच्या समाधीनंतर झाली. 1922मध्ये श्री साईबाबा संस्थान ट्रस्टची स्थापना झाली. पहिल्या रामनवमीला म्हणजे 1922 साली केवळ 773 रुपये दान जमा झालं होतं. अर्थात त्याचं मूल्य 773 रुपयाचं त्या काळात हे आजच्या कित्येक लाख रुपये एवढंच असणार आहे. 1923 साली संस्थांच्या बँक खात्यात फक्त 1,445 रुपये होते. त्या काळात तुटलेली भांडी, चांदीची ताटली वगैरे वस्तू दानातून मिळाल्या, ज्याचा वापर पूजेसाठी केला गेला. आता ह्या भाविकांच्या वाढत्या दानांचं जे संदर्भ येतात ते कुठे येतात मी तुम्हाला सांगतो. 2007 साली 60 कोटी रुपये रोख अधिक 14 किलो सोनं अधिक 235 किलो चांदी आली. 2011 साली 401 कोटी रुपये रोख अधिक 36 किलो सोनं आलं. 2012ला रामनवमीला 3 कोटीहून अधिक रोख रक्कम अधिक 669 ग्राम सोनं आलं. 2022ला 400 कोटीहून अधिक रोख रक्कम प्लस 26 किलो सोनं अधिक 330 किलो चांदी आली. अलीकडे म्हणजे 2024-25च्या नवीन वर्षात 17 कोटी रोख, त्यात दिवाळीमध्ये 17.5 कोटी, आणखी रामनवमीला 4.26 कोटी असं दान मिळालं. सोने चांदीचे दागिने ते वेगळे. साई भक्त हार, मुकुट, सिंहासन, साहित्य असं अर्पण करतात. त्यातून आता जे काही जमा झालेलं ते मी तुम्हाला सांगितलं. अर्थात साई संस्थान यातनं बरंचसं उपयोग दानाचा भक्तांच्या सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कार्यासाठी करतं. संस्थांचा संपूर्ण कारभार पारदर्शी असतो असं त्यांचं मत आहे. प्रसादालय आहे ज्याच्यात दररोज हजारो भक्त मोफत महाप्रसाद घेतात. साधारणपणे प्रसादालयामध्ये 3,000 प्लस अधिक लोक तिथं असतात. साईबाबाची रुग्णालय, साई साईनाथ रुग्णालय आहे. 2 अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी रुग्णालय आहेत. त्यानंतर निवास व्यवस्था आहे, शैक्षणिक संस्था आहे वगैरे वगैरे. आणि ह्याच्यातला एक भाग जो अपरिहार्य आहे, राजकीय नेत्यांना ह्या संस्थानावरती काय यायचं असतं त्याचं कारण हे पण असू शकतं की इतका मोठा उलाढालीचा व्यवहार आहे. आणि हे पण नाही आहे की साई संस्थांमधल्या या पारदर्शीपणाबद्दल काही प्रश्नचिन्ह उभा राहिलेले नाहीत, राहिलेत. अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. आत्ताच आपण बघतोय की दुर्दैवाने आपल्या सर्वांचा आवडता जो देव आहे तिरुपती बालाजी, तर तिथं असलेल्या प्रसादामधलं तूपसुद्धा भ्रष्ट पद्धतीनं दिलं गेलं होतं असं आहे. पण अर्थात हा काही भ्रष्ट लोकांचा प्रश्न आहे. मी सांगत होतो ते साई भक्तांच्या श्रद्धेविषयी. एवढं समृद्ध असं आपलं महाराष्ट्रातलं मंदिर आहे. मी एकाच मंदिराची माहिती दिली, असे कित्येक मंदिरं या देशात आहेत. थांबूया.